मंडळी नमस्कार. आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं आम्ही खूप खूप मनापासून स्वागत करतोय. तर आम्ही आहे ना आज मस्त आमच्या सानूच्या पप्पांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत घरच्या घरी. सानूसुद्धा आपली स्कूलमधून आले आणि आज योगायोगाने 11 फेब्रुवारी आहे, त्यांचा बर्थडे आहे आणि त्यांना आज सुट्टीसुद्धा आहे. तर आज आम्ही सगळे एकत्र मिळून केक कटिंग करणार आहोत. तर तुम्हाला दाखवते मी पुढे. हा केक आहे ना घरातून बनवून आणलेला आहे. म्हणजे मी शॉपमधून दरवेळी कसं आम्ही शॉपमधूनच घेतो, पण ह्यावेळी माझी एक फ्रेंड आहे आणि तिचीच वहिनी घरामध्ये बनवते. तर हा होममेड केक आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते. ऍक्च्युली त्या कोरोनामध्ये जेव्हा कोरोना आलेला तेव्हा त्यांनी हा केकचा बिझनेस स्टार्ट केला होता आणि खूप भारी बनवलाय बघा. मी स्ट्रॉबेरी फ्लेवर त्यांना सांगितलेला. तर हा पूर्णपणे होममेड केक आहे आणि बघताय ना खूप भारी वाटतो. असं वाटत नाही की हा बेकरीतला नाहीये म्हणून. आपली सानू पप्पांसोबत बसले केक कटिंग करायला. चला स्टार्ट करूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पापा. चला आमचा केक कटिंग झालाय आणि पप्पा बघा सानूला भरवतायत. तर आमचं बघा केक कटिंग झालंय आणि पप्पांना खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. त्यांना उदंड आयुष्य लागू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांच्या आयुष्यामध्ये असंच भरभराटीने जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि खूप गोड गोड शुभेच्छा. थँक्यू. आणि आपली सानू आता पप्पांना स्पेशल गिफ्ट देते. आपल्या सानूने पप्पांसाठी बघा ग्रीटिंग कार्ड बनवलंय. हॅपी बर्थडे बाबा. कसं वाटलं पप्पा सानूचं गिफ्ट? हा ओके. तर आता पप्पांना केक भरूया नानू. हॅपी बर्थडे पप्पा. हॅपी बर्थडे पप्पा. सानू आपली बघा चान्स मारते फुल. कसा आहे केक? छान आहे. ओके. स्पेशल डिश आहे त्यांच्यासाठी. ऍक्च्युली त्यांना असं काय हे खायला आवडत नाही, पण मी घरी बनवलं ना तर काहीतरी खातात. आणि असं बरेच दिवस म्हटलं काही नाहीये बाहेरचं, तर थोडासा मी पिझ्झा ट्राय केलाय. आपल्या सानूने 1-2 बाईट खाल्ले मस्त आणि त्यांना आता मी टेस्ट करायला सांगते कसं झालंय तो. बर्थडे स्पेशल. हा कसं आहे? आवडला? छान. पॅन मध्ये बनवलंय मी घरी, पण एकदम खुसखुशीत आणि खूप मस्त एकदम क्रंची झालंय. मी पहिला बाईट आहे ना ट्राय केला, असं वाटलं नाही की घरामध्ये बनवलेलं आहे, पण मस्त भारी वाटलं खाऊन. छान वाटलं. हे मला सरप्राईज होतं. सानूशी काय आपल्या आज मजाच आहे. कसं आहे ग? छान आहे. टोमॅटो नको. मस्त. आम्ही आता केक वगैरे खाल्लाय आणि आता जेवणाची तयारी चालली. म्हणजे ऑलरेडी मी मोस्टली जेवण आपलं पूर्ण झालंय, फक्त आता गरम गरम पुरी करायची आहे. आणि तुम्हाला मी दाखवते आजच्या जेवणामध्ये स्पेशल काय आहे जे सानूच्या बाप्पांना खूप जास्त आवडतं. तर हे बघा, त्यांच्यासाठी व्हेजिटेबल मिक्स भाजी बनवले आतमध्ये पनीर घालून. मस्त. आताच खाऊशी वाटते. हा फक्त 5 मिनिटं थांबा, मग तुम्हाला गरम गरम पुलाव सोबत मिळेल. आणि या साईडला काय? हा त्यांना व्हाईट पुलाव, व्हेजिटेबल व्हाईट पुलाव आहे. तो पण त्यांना खूप आवडतो. छान. आणि इकडे आता मी पुरीची तयारी करते. तेल आपलं आता मस्त गरम झालंय, तर आता मस्त गरमागरम पुऱ्या बनवते. आपलं सगळं मस्त गरम गरम जेवण तयार झालंय बघा. इथे आता जेवायला वाढते मी. सानूची डिश आपल्या तयार होते इकडे मस्त. थोडासा खोकला लागलाय, पण जास्त देणार नाही तिला. पुऱ्या तेलकट असतात. आणि बघताय तिच्या डोक्यावरती आहे ना मुकुट घातलाय तिच्या बर्थडेचा. आज माझ्या बर्थडेच्या दिवशी तिला आठवण आली. कसं झालं बेटा? छान. गुड. ओके. तर आपल्याला टेस्ट करून सांगतील कसं झालंय ते. भाजी वगैरे
झाले छान झाले. मस्त. ओके बघा आपलं दोघे पण जेवायला बसलेत. या मंडळी तुम्ही पण जेवायला. मस्त आलंय ना बेटा. आम्ही मस्त दुपारचं जेवण वगैरे केलं आणि थोडा वेळ ना आराम सुद्धा झाला. आता आम्ही चाललोय सोनूबाई मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. आपली सानू सुद्धा इकडे तयार झाली आहे, बसली आहे. हे सुद्धा तयार आहेत. मस्त थोडा वेळ झोपले, फ्रेश वगैरे झालोय आम्ही आणि चाललोय आता सोनूबाई भवानी मंदिरमध्ये दर्शनासाठी. आणि समोर आता आपलं मंदिर दिसणारच आहे आपल्याला. तर मंडळी बघताय तुम्ही, मस्त असं आहे ना वातावरण आहे इथे छान. संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि या साईडला मंदिर आहे. भारी वाटते मंदिर. ओटी घेऊन झाले आणि आम्ही आता चाललोय दर्शनाला. चला. मोठी झालीस की भेटेल. तर मंडळी मस्त असं आहे ना आमचं दर्शन झालेलं आहे श्री सोनूबाई भवानी मंदिरामध्ये. छान वाटलं, मन प्रसन्न झालं ना सानू बेटा. आणि समोर तिकडे बघताय ना तुम्ही, ते जीवदानी आईचं मंदिर आहे. या मंदिराच्या समोरच बघा किती छान वाटतं ना. मंदिराच्या सभोवतालचा परिसर बघा, भारी वाटतं. दर्शन मस्त असं झालंय आमचं आता आणि मस्त रिलॅक्समध्ये बसलोय बाहेर. तर आजचा जो दिवस होता तो आम्ही अशा प्रकारे सेलिब्रेट केला आहे. म्हणजे सकाळपासून म्हणाल तर दुपारी आमचा बर्थडे, तर दुपारी केक कटिंग झालं, नंतर जेवलं वगैरे आणि बाकी सगळ्या गोष्टी. मग शेवटी इकडे मंदिरामध्ये दर्शन करायला आलो. तर पूर्ण जो आजचा दिवस आहे ना तो मस्त असा आनंदात एकदम गेला आहे. आणि यांना सुद्धा खूप बरं वाटलंय की आज म्हणजे सुट्टी होती म्हणून आजच्याच दिवशी इथे येऊन आम्ही दर्शन घेतलंय. एरवी आम्ही इकडे येत असतो अधूनमधून, पण आज वाढदिवस आहे आणि त्या दिवशी दर्शन झालंय तर खूप बरं सुद्धा वाटतं. आणि त्या सगळ्याच्यामध्ये ह्या कुठेतरी ज्या गोष्टी असतात ना, अशा ज्या आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या, वाढदिवस म्हणा किंवा लग्नाचा बड्डे म्हणा, ह्या आपल्यासाठी खूप म्हणजे अशा आठवणी, त्याच्यामध्ये खूप आठवणी आपल्या असतात. तर अशाच प्रकारे जी आजची आठवण आहे ते आम्ही कायम आमच्या स्मरणात ठेवू आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आम्ही की त्यांच्या पूर्ण म्हणजे भावी आयुष्यासाठी, वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.